महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात तुफान दगडफेक झाली। सिद्धार्थनगर कमानीजवळ राजेबॉक्सवर फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त रस्त्यावर स्टेज बांधण्यात आला होता। हा स्टेज काढण्यावरून वाद झाला आणि त्यातून तणाव निर्माण झाला। जमावाने एका टेम्पोसह कार पेटवून दिली आणि अनेक वाहनांची तोडफोड सुद्धा केली आहे। यात 4 पोलिसांसह 10 जण जखमी झालेत। पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। सिद्धार्थनगरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सिद्धार्थनगरमधून ही बातमी आहे। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात राडा झाला। रस्त्यात एक स्टेज बांधलेला होता आणि तो स्टेज काढण्यावरून वाद निर्माण झाला। या वादाचं रूपांतर हे हाणामारी दगडफेकीमध्ये झालं। एक गाडी जाळण्यात आली, अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली। त्यात 4 पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत आणि इतर 10 जण जखमी झालेले आहेत। आता सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। या सगळ्या परिसराला शांतता आहे। परिसर हा तणावपूर्ण शांततेत आहे। परिस्थितीवर कालच नियंत्रण मिळवलं गेलेलं आहे। एक गाडी पेटवून देण्यात आली, त्याची दृश्य आपण बघतोय आणि इतर गाड्यांची तोडफोड करण्यात आली। 10 जण जखमी झालेले आहेत, त्यातले 4 पोलीस आहेत। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमधली ही बातमी आहे। काल रात्रीची बातमी आहे। 2 गटात तुफान हाणामारी झालेली आहे। रस्त्यावर बांधलेल्या एका स्टेजवरून हा वाद उफाळून आला। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे आपण थेट जाऊया आणि त्यांनाच अधिक विचारूया। ज्ञानेश्वर, आत्ताची काय परिस्थिती? काल रात्री नेमकं काय घडलं? काही अटक वगैरे झाली आहे का पोलिसांकडून? सुवर्ण, सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे ते पाहायला मिळते। मात्र या दोन्ही बाजूला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर रात्री प्रचंड असा तणाव आहे तो निर्माण झाला होता। दोन्ही बाजूनी प्रचंड अशी दगडफेक आहे ती करण्यात आली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी पाहायला गेलं तर रात्री झालेल्या तोडफोडीचे अवशेष आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। दगड मोठ्या प्रमाणात आहे ते या ठिकाणी दिसून येतात। गाड्यांच्या काचा फोडल्या होत्या त्या सुद्धा आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये आहे ते या ठिकाणी दिसून येतात। आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, कारण आता या संदर्भातले गुन्हे दाखल करण्याची कारवाई आहे ती पोलिसांनी केलेली आहे। काय सांगाल, रात्री जे घडलं ते कोल्हापूरसाठी शोभनीय होतं का? नक्कीच नाही। जे काय रात्री घडलं ते अतिशय निंदनीय आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इतक्या गुन्ह्या गोविंदानं या ठिकाणी सर्व ही समाज बांधव नांदत असताना मुळात हे घडलंच का, ही जी चौकशी पोलीस प्रशासनानं पहिला केली पाहिजे। या ठिकाणी मला असं वाटतंय की पुन्हा असं काय घटना घडू नये यासाठी दोन्ही समाज बांधवाच्या जे काही लोकी नेते मंडळी असतील किंवा जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी यावं आणि ह्याच्यावर पडदा टाकावा असं या ठिकाणी मी विनंती करतो। आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगतो की ह्याचे कुठे प्रसाद कुठे दुसरीकडे सुद्धा उमटू नयेत, कारण अशा पद्धतीचे जे काय झालं कालचं हे अतिशय, मी रात्री न्यूजला बघितलं, रात्री म्हणजे मी मध्यरात्री उठलो होतो आणि न्यूजला बघितलं आणि मलाही आश्चर्याचा धक्का बसला की एवढे दोघंही म्हणजे तरुण वर्ग इथं एकत्र ह्या चौकामध्ये असतो आणि अशा पद्धतीनं नेमकं घडलं काय याचा अजून आता तपासात निष्पन्न होईल। याची चौकशी करावी अशी वाटते? हो, याची चौकशी तरी झालीच पाहिजे। कारण कसं आहे की काही म्हणजे याच्यापूर्वी कधी सामाजिक असा तेढ निर्माण कधी झालेला नव्हता या भागामध्ये। अलीकडच्या ह्या तरुणाईमध्ये जो चुकीचा प्रकार आहे, व्यसनाधीश मुलं जी झालेले आहेत, ह्या काही ठराविक व्यसनाधीश मुलांच्या माध्यमातून हे घडले, हे फार चुकीचं आहे। त्याला एक वेगळं वळण लागले आणि हे चुकीच्या पद्धतीनं असं होता कामा नये एवढीच आमचं। काय घडलं होतं रात्री नेमकी? रात्री आमचा बहुसंख्य लोक आमच्या इथली नोकरदार वर्ग आहे आणि आम्ही घरी येत होतो। रात्री जेवणाची टायमिंग होती 8:30ची 8:30-9ची। जेवायला बसलेला आणि त्या मुतीत इथं काय तर डॉल्बी लावून डान्स चाललेला आणि ती लोक पूर्णपणे त्या समाज मंदिरमध्ये हजार ते 500 लोकांचा माप कुठून आलेले लोक काय माहिती नाही, घुसला दगडफेक करत इथे मारहाण झालेले आहे, दगडफेक झालेले आहे। इकडे सगळं कुठून आले काय लोक काय समजलं नाही, अचानक हल्ला केला। हे सगळं प्री प्लॅन होतं वाटतंय मग? असं शक्यता आहे, कारण का त्यांच्याकडे दगड एवढून कुठून आले, तलवारी काढलेले, हत्यारे काढलेले त्यांनी। काय घडलं होतं दादा? राजेबॉक्स दर्गा यांच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी स्ट्रक्चर लावलेलं, मग ते पूर्ण जर आपण बघितलं तर एरिया गणपती आहे ना, ह्यो रोड बंद होतोय,
बुधवार पेठ तालमीचा आणि सिद्धार्थनगरचा एकच रोड चालू होते. त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली की सर्किट बेंच जवळ असल्या कारणानं ह्याला परमिशन दिलीच कशी या गोष्टीला. मग तिने प्रशासनाने ते त्याला म्हणजे काढायला लावले ह्या सगळ्या गोष्टी त्यासनी. त्यानंतर त्यांनी बोर्ड वगैरे काढले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी ढोल ताशा आणून लावून बोर्ड परत लावून जो दगडफेक केला त्या उद्रेकातनं ह्या गोष्टी घडल्या. तिला जबाबदार कोण मग? ह्याला प्रशासन जबाबदार आहे असं माझं म्हणणं आहे. या प्रकरणाची आता चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे. कारण की दुपारी एका 2 समाजामध्ये जेव्हा ह्या घटना घडत असतात, जेव्हा पोलीस प्रशासन येत आलं त्यानंतर त्यांनी इथं फौजफाटा ठेवायला पाहिजे होता. त्या गोष्टी घडल्या नाहीत. साधारण नुकसान या भागाचं किती झाले? भरपूर झाले. जो 10-12 गाड्या फोडल्या गेलेल्या आहेत, पेटवल्या गेलेल्या आहेत, महिलांनी मारहाण झालेली आहे, मुलांनी मारहाण झालेली आहे, युवा पोरांचं डोक्यात दगड वगैरे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर सध्या तणावपूर्ण शांतता आहे. ही सगळे परिसरातले लोक आहेत ते भीतीच्या शाईखाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या एकूणच प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आहे ते करण्यात येते. कारण अनेक जखमी आहेत या हल्ल्यातले. ते आपल्याशी आता बोलताना म्हणाले की या ठिकाणी आहे ते प्री प्लॅन आहे हे सगळं करण्याचा प्रयत्न झाला. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात दगड कुठून आले याची चौकशी व्हावी आणि या सगळ्यांच्यावरती आहे ते गुन्हे दाखल करावे, या दंगलीचा मास्टर माइंड शोधावा, अशा पद्धतीची मागणी ते करताना पाहायला मिळतात. एकूणच पाहायला गेलं तर सध्या या सगळ्या परिसरामध्ये आहे ते कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले. वाहनांची तोडफोड झाल्याची आहे ते या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो. मोठ्या प्रमाणात काचा या सगळ्या परिसरामध्ये झालेला आहे. खरं तर इथं 10 ते 15 वाहनांची तोडफोड झाली. यासोबतच पोलिसांच्या वरती सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न आहे तो झाला आणि एकूणच या सगळ्या परिसरामध्ये खरं तर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता होती. माझ्या मागे जे दिसतं ते कौलर जी इमारत दिसते ती हायकोर्टाची नवीनच सर्किट बेंच आहे. त्याच्या परिसरामध्येच हा सगळा दंगा आहे तो झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता तणावपूर्ण शांतता आहे ते आपल्याला दिसते. पोलिसांच्या फौजफाटा आणि अधिकारी आहेत ते गस्त या ठिकाणी घालतायत. मात्र एकूणच या प्रकरणाची चौकशी व्हावी, मास्टर माइंड कोण आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी, अशा पद्धतीची मागणी इथले नागरिक करताना दिसून येत आहेत. सुवर्ण. नक्की. धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण माहिती दिली त्याबद्दल. करूयात कोल्हापुरातून बातमी. कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात दगडफेक झालेली आहे. रस्त्यावर बांधलेला स्टेज काढण्यावरून हा वाद झाला आणि यामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तर 4 पोलिसांसह 10 जण जखमी झाले असल्याचं कळतंय. पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात सध्या यश आलंय. सिद्धार्थनगरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये ही घटना घडलेली आहे. रस्त्यावर बांधलेला स्टेज काढण्यावरून हा वाद झाला. 2 गटात हा वाद झालाय आणि सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात दगडफेक करण्यात आलेली आहे. वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली असल्याचं कळतंय. यामध्ये 4 पोलिसांसह 10 जण जखमी झालेले आहेत. दरम्यान पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास सध्या यश आलेलं आहे आणि या संपूर्ण सिद्धार्थनगर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, नेमकं काय घडलंय? कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर परिसरातली ही घटना आहे. नुकतंच या ठिकाणी सर्किट बेंच झालेली, सर्किट बेंचच्या हाकेच्या अंतरावरती झालेली ही घटना आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर एका तरुण मंडळाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता आणि त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी स्टेज आणि कमान उभारण्यात आली होती. मात्र इथल्याच बाजूच्या एका तरुण मंडळाचा त्या कमान आणि स्टेजवरती आक्षेप होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांमध्ये या संदर्भातली तक्रार दिली होती. त्यावरून काल दिवसभर या परिसरामध्ये आहे ती धुसफूस सुरू होती. पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा तैनात केला होता. मात्र एकूणच संध्याकाळच्या दरम्यान आहे ते हे 2 गोट आमने सामने आले आणि त्यांच्यातला तणाव आहे ते वाढत गेला आणि रात्री या तणावाचं रूपांतर आहे ते दंगलीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही बाजूनी मोठा जमाव आहे ते एकमेकांच्या अंगावरती धावून गेला. दोन्ही बाजूनी प्रचंड दगडफेक आहे ती या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळाली. यासोबतच वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि पोलिसांच्या अंगावरती सुद्धा या ठिकाणी दगडफेक करण्याचे प्रकार झालेले आहेत आणि एकूणच पाहायला गेलं तर या घटनेमध्ये जवळपास 10 वाहनांचं नुकसान झालेलं आहे. 10 पोलीस आहेत ते जखमी झालेले आहेत. या सगळ्या घटनेनंतर आहे ते तात्काळ या ठिकाणी जादाची कुमक मागवण्यात आली आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये पोलिसांना यश आले. मात्र एकूणच या घटनेनंतर या ठिकाणी सध्या तणावाचं वातावरण आहे ते सकाळपासूनच पाहायला मिळते. पोलिसांची जादा कुमक या ठिकाणी तैनात आहे. या घटनेमुळे आहे ते प्रचंड नुकसान आहे ते सामान्य नागरिकांचं सुद्धा या परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळते. पोलीस आता या दंगलखोरांच्या वरती कारवाई करणार का हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर, आता सध्या नेमकी काय परिस्थिती आहे तिथे?
सकाळपासूनच पाहायला गेलं तर इथं तणावपूर्ण शांतता आहे ते पाहायला मिळते. पोलिसांनी या मार्गावरती येणारी सगळी आहे ती वाहनं दुसऱ्या बाजून आहे ते वळवलेले आहे. सोबतच या ठिकाणी मोठा प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आहे ते तैनात केलेला आहे. आज पुन्हा एकदा या दोन समाजाची बैठक आहे ती पोलिसांच्याकडून घेण्यात येणार आहे आणि या बैठकीनंतर शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन आहे ते दोन्ही बाजूंना आहे ते करण्यात येणार आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की तोंडावरती गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती ही दंगल घडल्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा समसूचता दाखवत हा वाद आणखीन चिघळणार नाही या दृष्टीने आता पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. सध्या पाहायला गेलं तर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आणि कडक असा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.